आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अस्वत पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करतात, काय पहिली प्रतिक्रिया? ते गेलेलेच आहेत आधी. या ठिकाणी गेले निवडणुकीच्या आधीच त्याने पक्षविरोधी काम केलं, आमच्या अधिकृत उमेदवारांच्या विरुद्ध काम केलेलं आहे. आणि इव्हन ज्या वेळेला पदवीधर मतदारसंघाचं इलेक्शन झालं त्यावेळेला पण कार्यकर्त्यांना विरोधी उमेदवारांचे पैसे घेऊन वाटण्याचा प्रयत्न त्याने केला. तेव्हापासून त्यांना दूर केलं की त्यांना पक्षातून काढलं तर त्यांना बलिदान होईल. आम्हाला काढलं म्हणून गेलो, म्हणून मी काढलं नाही त्यांना पक्षातून. आज या ठिकाणी ज्या पद्धतीचं म्हणतात ते आता जनता ठरवेल. या जिल्ह्यात 75 वर्ष झाली शेका पक्षाला. या 75 वर्षात अनेक लोक या जिल्ह्यातून गेले आणि आले. ज्यांना आम्ही मोठे केले, आमदार केले, मंत्री केले, ते पण गेले, पण पक्षाचा मतदार बाकी कायम आहे. आज पण 4.5 लाख मतं आमची या ठिकाणी कायम आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा काही फरक पडेल असं मला वाटत नाही. पण भाई, शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एक संघर्षातून आणि चळवळीतनं उभा राहिलेला पक्ष आणि त्याच पक्षासोबत असलेले आज पक्षाला अशा उतरत्या याच्यामध्ये सोडून चाललेत. काय उतरतं वगैरे काय नाही. आमची ताकद आहे तीच आहे, आमची मतं आहेत तीच आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत तीच आहेत. आमच्या चुका झाल्यात, आम्ही ओळखलं नाही किती लोकांना मोठं करायचं आणि किती मर्यादेपर्यंत मोठं करायचं हे आम्हाला कळलं नाही. त्याचं आत्मपरीक्षण आम्हाला करावं लागेल असं मला वाटतं आणि ते आम्ही करणार आहोत. आजच पक्षाचे जवळ 200 कार्यकर्ते माझ्या घरी भेटायला आले होते आणि त्यांनी सांगितलं आम्ही सगळेजण तुम्हाला येतो. संध्याकाळी सगळे ते मला भेटायला येत आहेत आणि आम्ही पक्षाबरोबर आहोत. उद्या तुम्ही गेलेत तरी आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही, पक्ष आम्ही सोडणार नाही. हे भूमिका मला त्यांची आवडली. 2 तास माझ्याबरोबर त्यांनी चर्चा केली. अलिबाग तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते गावगावचे आले होते आणि संध्याकाळी मी येतो तुम्हाला भेटायला असं ते सांगतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.